नमस्कार. या व्हिडिओमध्ये एकदा तुमचं साइनअप झालेलं असेल म्हणजे रजिस्ट्रेशन झालेलं असेल हे ॲज्युम केलेलं आहे. ते झाल्यानंतर एक बेसिक तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या flipkart.comचा ID वापरून तुम्हाला लॉग इन करता यायला पाहिजे. तर ते लॉग इन कसं करायचं आणि एक बेसिक प्रोफाईल सेटअप तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं की flipkart.comला गेल्यात, त्यानंतर इथे लॉग इन म्हणून तुम्हाला बटन दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे तो तुम्हाला विचारेल की तुमचा ईमेल ॲड्रेस काय आहे. ओके, माझा ईमेल ॲड्रेस मी टाईप केला, पासवर्ड टाईप केला, त्यानंतर इथे लॉग इन बटनवर क्लिक करायचं. तर लॉग इन तुमचं व्यवस्थित झालं आहे किंवा नाही हे कसं कळेल, तर जर का तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम जसं आता इथे माझं दिसतं आहे हाय अनिरुद्ध म्हणून दिसतं आहे, तसं जर तुम्हाला दिसलं तर इट मीन्स की तुमचा जो लॉग इन आहे ते तुमचं व्यवस्थित झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, हे जे अकाउंट म्हणून इथे लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायची. एक लक्षात घ्या की आत्ता आपण जे करतो आहे ना ते सगळं वन टाईम आहे. म्हणजे तुम्ही हे जर का सुरुवातीला व्यवस्थित केलं ना तर त्याच्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला शॉपिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. अकाउंटवर क्लिक केल्याबरोबर इथे तुम्हाला काही पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांनी विचारली आहे. फर्स्ट नेम अनिरुद्ध टाकलं मी, लास्ट नेम पिंपळखरे टाकलं, मोबाईल नंबर टाकला आणि इथे सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं. हे मी ऑलरेडी केलं आहे म्हणून मी आत्ता इथे क्लिक करत नाही आहे. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही खालती आल ना तर इथे सेटिंग्समध्ये तुम्हाला ॲड्रेसेस म्हणून दिसेल पहा, त्या ॲड्रेसेसवर क्लिक करायचं. कारण बघा शेवटी आपला उद्देश काय आहे की आपल्याला विंडो शॉपिंग आधी करून बघायचं आहे, पण शेवटी आपल्याला ते डिलिव्हर पण करून घ्यायचं आहे. सो तुम्ही एकदाच हा ॲड्रेस तुमचा व्यवस्थित टाकलात ना तर परत टाकायची आवश्यकता नाही आहे. ॲड्रेसेसवर गेलात, त्यानंतर इथे पुन्हा तो नेम विचारतो, स्ट्रीट ॲड्रेस विचारतो, लँडमार्क विचारतो. हे सगळं टाकून सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं. हे तुम्ही केलं की जसं माझ्या केसमध्ये इथे खालती दिसतं आहे तसा तुमचा ॲड्रेस दिसायला लागेल, पण सेव्ह चेंजेसवर त्यासाठी क्लिक करणं आवश्यक आहे. हे झालं की यू कॅन गो बॅक टू flipkart.comची इथे जी लोगो दिसतो आहे तुम्हाला तिथे तुम्ही क्लिक करा. इथून बाहेर कसं पडायचं, जेव्हा तुमचं काम झालं असेल सगळं व्यवस्थित तुम्ही लॉग इन एकदा केलं, तुमचा ॲड्रेस वगैरे टाकलात की त्यानंतर जर लॉगआउट करायचं असेल तर पुन्हा तुम्ही इथे जाऊ शकता आणि खालती लॉगआउटला क्लिक करू शकता. जर का तुम्ही तुमचा जो कॉम्प्युटर आहे तो तुम्ही वेब कॅफेमधनं वापरत असाल तर हे लॉगआउट करायला निश्चित विसरायचं नाही. ओके, इथे लॉगआउटवर क्लिक केलं, लॉगआउट व्यवस्थित झाला की नाही ते कसं कळेल, तर पुन्हा जर का इथे साइन अप आणि लॉग इन दिसलं म्हणजे तुमचं लॉगआउट व्यवस्थित झालेलं आहे. ही गोष्ट फक्त म्हणजे प्रोफाईलचा जो आपण अपडेट केला, आपला ॲड्रेस चेंज केला ते वन टाईम होतं. तुम्ही हे सगळं व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर मग पुढचा व्हिडिओ नक्की बघा.